आमच्या खोडद गावामध्ये मुक्ताई मंदिराचं वार्ड कंपाऊंड असेल किंबहुना आमच्या माझ्याच घरा पुढून जो रस्ता जातो अमरवाडी रस्ता, त्या अमरवाडी रस्त्याचं काम असेल किंबहुना निमगाव खोडद रस्ता असेल, जो रस्ता कितीतरी वर्ष प्रलंबित होता. यामागील जे ZP सदस्य होते, पंचायत समिती सदस्य होते, यांनी आत्तापर्यंत त्या पूर्ण रस्त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पवार साहेबांनी स्वतःची पूर्ण राजकीय ताकद वापरून निधी आणला, त्या रस्त्याचं काम पूर्णत्वास नेलं. त्यानंतर जसं आपण वरच्या लेवलच्या राजकारणाला शरद पवार साहेबांचं म्हणतो की एवढं 80 वर्षाचं तरुण, त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी आपले पांडुरंग पवार साहेब काम करतात. ह्या वयातही ते प्रत्येक होम टू होम असेल किंवा कुणाच्या काही अडीअडचणी असतील, प्रत्येक अडीअडचणीला धावून जातात. कार्यकर्त्यांची काय समस्या आहे, कुठं निधी कमी पडतो आहे, कुठं काय प्रॉब्लेम आहे, सगळ्या प्रॉब्लेमला सोल्युशन हे पांडुरंग पवार साहेब देतातच. आम्ही आत्तापर्यंत मी स्वतः जवळजवळ एक 12-13 वर्ष वोटिंग करतो आहे. पहिल्यांदा मी तसा खरा हाडाचा शिवसैनिक, म्हणजे वयाच्या 12-13 वर्षीपासून आम्ही शिवसेनेचं काम करत होतो. ह्या पंचवार्षिकला देखील अपेक्षा होती की काम करावं, परंतु आता असं वाटतं आहे का आत्तापर्यंत आम्ही जेवढं वोटिंग केलं शक्यतो फेलच गेलं असं आता जाणवायला लागलं आहे. याचं कारण असं की जी कामं पाहिजे होती, जी विकास कामं पाहिजे होती ती झाली नाहीत. ZP सदस्याची कामं काय असतात, पंचायत समिती सदस्याची कामं काय असतात, हे आत्तापर्यंत आमच्याकडे कधी पोहोचलंच नाही. आणि पांडुरंग पवार साहेबांच्या माध्यमातून आम्हाला कळलं की एक ZP सदस्य देखील आमदारकी लेवलची कामं करू शकतो. आणि आपल्या जर काम करण्याची म्हणजे जर विचारशक्ती असेल किंवा काम करण्याची जर इच्छाच असेल तर कोणत्याही पदावरचा माणूस चांगल्या पद्धतीने जनतेची सेवा करू शकतो. हे यातून पांडुरंग पवार साहेबांनी आम्हाला ह्या जास्त नाही 2017-18 पासून पांडुरंग पवार साहेबांनी आमच्या गटामध्ये, आमच्या गणामध्ये कामांचा सपाटा लावला आणि इतक्या वेगानं कामं केली की आम्हाला देखील मत परिवर्तन व्हायला माझी देखील जनतेला विनंती आहे की ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत आपण फक्त आपल्या सुखदुःखात जो धावून येतो हेच महत्त्वाचं नाही, नुसतं एखाद्याच्या लग्नाला जाणं, मैतीला जाणं, दसऱ्याला जाणं एवढं करूनच विकास कामं होत नाहीत. आजकालच्या तरुण पिढीला भरपूर प्रकारच्या अडचणी आहेत किंवा शेती करताना देखील शेतकऱ्यांना भरपूर प्रकारच्या अडचणी येतात. समजा आज आम्ही पांडुरंग पवार साहेबांच्या रूपानं त्यांच्या सुनेला जर निवडून दिलं तर आम्हाला खात्री आहे की आमची जी बाकीची कामं पेंडिंग आहेत ती कामं देखील होतील. फक्त आम्हाला नेता असा हवा आहे की जो आमच्या अडीअडचणी जाणून घेऊन ग्राउंड लेवलपर्यंत येऊन काम करू शकतो. फक्त गोड गोड बोलून किंवा आम्हाला इलेक्शनपुरतं जवळ धरून काम करणारा नेता नको आहे, निधी उपलब्ध करून जनतेची सेवा करणारा नेता हवा आहे, बस.